या ठिकाणी ह्या देवीवरती हा गजल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओ महामाईची कृपा मला लाभली महामाई देवी. आज बुवा या देवीचं एक वैशिष्ट्य आहे की ती माहेरवासिनींची पाठराखीण आहे आणि ती प्रसिद्ध आहे त्या ह्याच्यासाठी. आज म्हणून तिचे उपकार, आज किती जरी आम्ही किती गायलो, किती भजन केलं, किती त्या देवीकडे जाऊन मागणं केलं, तरी तिचे आशीर्वाद हे कायम आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. तर कधी पुढे कधी काय कमी पडणार नाही. बुवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवाच्या समोरच जाऊन बसणं हे गरजेचं नाही, तो मनातून असतो. कारण एकदा असंच झालं, एक आजोबांना अटॅक आला आणि हृदयाचा अटॅक आला आणि त्यांना ऍडमिट झाले. डॉक्टरांनी 3 तास ऑपरेशन केलं आणि त्याचा खर्च ऑपरेशन झाल्याच्या नंतर आजोबांनी विचारलं बिल किती झालं, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं 8 लाख रुपये झालं. बिल किती झालं तर 8 लाख रुपये झालं. तर ते आजोबा रडायला लागले. तर डॉक्टरांनी सांगितलं आजोबा तुमच्याकडे पैसे नसतील तर घाबरू नका, रडू नका. पण काय झालं, आजोबांनी डॉक्टरांना उत्तर दिलं. आजोबांनी डॉक्टराला उत्तर दिलं की तुम्ही माझं फक्त 3 तास, माझ्याकडे पैसा अमाप आहे, फक्त माझं 3 तास हृदय सांभाळलात, त्याचं 8 लाख रुपये बिल केलात. पण त्या भगवंताने माझं इतके वर्ष हृदय सांभाळलं, त्याने कधी बिल मागितलं नाही. हीच आपली पुण्याई आहे आणि हेच सेवा आपण करत राहायचंय. बघा महामाईची कृपा मला लाभली. महामाईची कृपा मला लाभली, महामाईची कृपा मला लाभली. हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली. महामाईची कृपा मला लाभली, महामाईची कृपा मला लाभली. हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली. महामाईची कृपा मला लाभली, महामाईची कृपा मला लाभली. हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली, हरी नामे आज पंचक्रोशी रंगली. निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव, निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव, निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव. बघा निसर्गरम्य असं हा चौसाळ गाव आहे. आज नदी किनारी बसलेला गाव आहे. आम्ही मागच्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी येऊन 1 दिवस राहून गेलो. बुवा खूप सुंदर असं फिरण्यासारखं गाव आहे. आमचे पाटील बुवा आहेत गुरुबंधू, ते आज आले नाहीत, म्हणजे त्यांनी आम्हाला 2-3 दिवस आम्ही राहून गेलो. आज खूप फेरी बोटीने फिरण्यासारखं आहे. जयगडला खूप असा चांगला गाव आहे आणि तो निसर्गाच्या नदीकाठी वसलेला गाव आहे म्हणून म्हणतोय. बघा निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव, निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव, निसर्गरम्य कोकणातले, निसर्गरम्य हे गाव. हरिनामाच्या दुनियेमध्ये प्रसिद्ध चौसाळ गाव, हरिनामाच्या दुनियेमध्ये
झालं व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय, जास्त बोलत नाही यायला जरा, कारण लोकांपर्यंत मुंबईपर्यंत व्हिडिओ जाणार असणार. बघा ही एकजूट गावाची आणि असाच कार्यक्रम हा देवीकडं तुमच्याकडून आमच्याकडून घडवून घेऊ हीच या देवीची प्रार्थना करतो. रावचा देवा